चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. दुपारचं सत्र जवळजवळ पार पडत आहे आणि राकेश हा गोलंदाच्या मार्कवर दोन्ही संघ एक एक सामना विजयी झाल्यात आणि आता या सामन्यामध्ये कुठला संघ विजयी ठरेल हे पाहणं गरजेचं आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. राकेश सवरा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना सामोरे फलंदाज आहे अरुण. याच्यासाठी हा पहिलाच चेंडू बघितला. लेफ्ट आर्म ज्या वेळेला गोलंदाजी करतात बॉलर त्यावेळेला जर बघितलं त्यांचा वर्टिकल अँगल आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांचा जो चेंडू आहे तो पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघतो. ही त्यांची एक खासियत आहे. म्हणजेच काय एक अप्रतिम गोलंदाजीची दर्जा. हो हो या वेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाले फलंदाजांना. श्री गणेश होतं टीम ब्राह्मणगाव संघाचा. एक धाव धावफलकावरती बघायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात जय गणेश कवलीपाडा 2025 चा हा महासंग्राम. ज्या वेळेला फुलर लेनचा चेंडू होता बघा कशा पद्धतीने या चेंडूला रिलीज केलं गेलंय. थोडस हलक्या हाताने या चेंडूला रिलीज केला आणि फलंदाजाला तो चेंडू समजला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि या ओव्हरचा विचार करायचा झाला तर 3 चेंडूच्या अखेरीस 1 धाव. मोठा फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली अर्जुन पोहोचेल काय आणि येस एक अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि पहिला धक्का पहिला हादरा पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय टीम आई भवानी ब्राह्मणगाव या संघाचा. अरुण हा फलंदाज मला वाटते बाद होतोय. अरुण हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आतापर्यंत आपण आवाज ज्यांचा ऐकताय पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत ज्यांचा सुमधुर आणि चांगला गोड आवाज ऐकतायत माझे साथी समालोचक मित्र जयेश ढुकले असतील जे ठाणे परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांना आपण नेहमीच बघता आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भरपूर स्पर्धा त्यांनी मात्र गाजवल्यात असं सांगायला काही हरकत नाहीये. त्याच बरोबर प्रदीप लोखंडे सर असतील जे ब्राह्मणगाव इथून बिलॉंग करतात. त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये नक्कीच 2 दिवस अप्रतिम समालोचकाची भूमिका अदा केल्या. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. आणि उद्याच्या दिवसाचा जर विचार केला तर मिस्टर विजय भोळे एक डॅशिंग पर्सनॅलिटी यांचं या ठिकाणी उद्याच्या दिवसामध्ये ते समालोचकाची भूमिका अदा करतील आणि त्यांचा उद्याच्या दिवसामध्ये आवाज आपण ऐकणार आहोत. दरम्यान राकेशचा पुढचा चेंडू सामना करेल यावेळेस आकाश. असा एक चेंडू आहे अप्रतिम चेंडू. असं वाटलं होतं की फिरकी देणारा चेंडू टाकणार आहे मात्र फलंदाजाला बघा डायरेक्टली ब्लॉकर लेनचा चेंडू आणि जवळजवळ वेगाने हा चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते समाप्ती आणि या 5 चेंडूच्या नंतर धावसंख्या जर बघितली तर 1 फक्त. मोठा फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बिट्टू आत्र यावेळेस चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अभिवादन देणारा आहे तो शानदार चौकार. या वेळेला 4 धाब्याने मात्र षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 1 गडी बाद झालेला आहे ब्राह्मणगाव संघाचा आणि 5 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर DBN लाईव्ह च्या माध्यमातून जे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे चांगली क्वालिटी जसं म्हटलं जातं की क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही महत्वाची असते. त्याचप्रमाणे DBN लाईव्ह हे अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी काम करते आणि प्रत्येक क्षण कशा पद्धतीने टिपलं जातं अप्रतिम दर्जाची कामगिरी राहिले DBN लाईव्हच्या माध्यमातून.
दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नकुल हा गोलंदाच्या मार्कवर सज्ज झालाय. धावसंख्या स्थिर आहे 5. राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना हवेमध्ये चेंडू आहे. ऑन साइडला अमित नानकर चेंडूच्या खाली करणार नाही कुठली चूक आणि या वेळेला फलंदाज बाद होईल. मिस्टर अर्जुन या ठिकाणी बाद होतोय. बघितलं बराच काळ हवेमध्ये चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला कन्वर्ट करता आलं नाही आणि लॉंग मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अमित नानकर होते आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला दर्जाचा ढेल या ठिकाणी टिपला जातोय आणि बसतोय दुसरा धक्का टीम आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला. आजचा महत्वाचा तिसरा दिवस वार शनिवार आहे आणि या आजच्या दिवसामध्ये 12 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील आणि या 12 संघांमधून जवळजवळ संध्याकाळच्या सत्रामध्ये फक्त ना फक्त एक संघ आपल्याला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना दिसेल. आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. नवीन गेलेला फलंदाज साईनाथ याला आपण बघता. साईनाथ नडगे जो स्ट्राईककडे आपल्याला बघायला मिळेल. नकुल गोलंदाजच्या मार्कवर पहिल्याच चेंडूवरती यश संपादन केलं जात आहे. यावेळेला हवेमध्ये चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या वेळेला राकेश सुद्धा त्या ठिकाणी आला होता आणि जर बघितलं तर जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक एकाच जागेवरती बघायला मिळाले. झेलचेकची संधी निर्माण झाली होती. जवळजवळ चेंडू रिलीज केल्यानंतर नकुल स्वतःच्या पावित्र्यातून जवळजवळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये म्हणजेच मिड ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी धावत गेला आणि त्याच्या हातामध्ये झेल पडला होता. मात्र राकेश त्या एकदम क्लोज आला, जवळ आला. त्याच्या कारणास्तव झेल ही धरतीला दान केली गेली. जीवनदान दिलं गेलं साईनाथ याला. 2 धावेच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन थांबते. आता ऑन साइडला खेळलाय. हवेमध्ये चेंडूच्या खाली अमित नानकर आणि यावेळेला पुन्हा एकदा स्क्रीन मध्ये आपल्याला दिसतोय अमित नानकर आणि दुसरी ही झेल त्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि साईनाथ सारखा पुन्हा एकदा चांगला फलंदाज यावेळेला बाद होताना दिसतोय. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत चेंडू हाताळत 3 चेंडू हाताळत असताना 2 गडी त्याने बाद केल्यात गोलंदाज नकुलने आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल निलेश, नो डाऊट. याच्यानंतर सामना होईल आई एकविरा नागले विरुद्ध गावदेव शास्त्रीकर पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण जर इथे आलात, उपस्थिती आपली जर इथे दर्शवली असेल तर प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण सज्ज राहायचे, जेणेकरून नाणेफेकी केली जाईल 2 संघांच्या माध्यमातून. अजून 1 षटक बाकी आहे, मात्र यावेळेस सूचना आहे ती यावेळेस दिली जाते. गोलंदाज नकुल हा गोलंदाज पुढचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना नवीन गेलेला फलंदाज निलेश साठी. यावेळेला वेगवान चेंडू, काय चेंडू होता, अप्रतिम चेंडूच्या हाताळणी. मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. बघा चेंडू कसा पडलाय हे महत्वाचं नाही, मात्र दिशा भरकटल्या गोलंदाजाने. त्या कारणास्तव पंचांनी या ठिकाणी वाईट चेंडूची घोषणा दिली. या एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 9 या अंकावरती. पुढचा बॉल वाईट +1 अशा 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 9च्या घरामध्ये. हो, यावेळेला थोडस इम्प्रूव्ह व्हायचं फटका बघायला मिळाला. काही पे निगाह काही पे निशाणा, वेगवान चेंडूच्या हाताळणी केली. आकाश या फलंदाजाला हा चेंडू समजला नाही, त्याने जवळजवळ तो पाठीमागे झाला आणि बॅट मात्र समोर टाकली गेली आणि 1 धाव पूर्ण केली या चेंडूवरती आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ते म्हणजे डबल फिगर मध्ये 10 या अंकावरती. यावेळेला बॅटची कडा आहे, इथपर्यंत आवाज आलाय आणि या वेळेला निलेश सारखा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि जवळजवळ 3रा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
5व्या चेंडूवरती निलेश हा फलंदाज बाद होते. अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे. आपण बघताय गावदेवी शास्त्रीकर पाडा संघाचे संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दशरथ शेळका या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत. रोहित कोम हा फलंदाज आता नव्याने मैदानामध्ये दाखल झालाय. दरम्यान शेवटचा चेंडू एक शिल्लक असेल या षटकातील. दशरथ शेळका आपण विराजमान व्हायचं आमच्या मान्यवर कक्षामध्ये विनंती आहेत. आयोजक विनंती करतायत. मोलाचं सहकार्य या स्पर्धेला त्यांनी दिलं गेलंय. मात्र दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आहेत. त्यामुळे 10 अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर 10 धावा आहेत. जवळजवळ हा षटक जर महागडं असं पडलं 15 किंवा 20 धावांचं तर मात्र कुठेतरी एक चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळणार आहे. समोरचा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे जो वसई येथून बिलॉंग करतोय. बाबोळा बॉईज बाबोळा येथून बिलॉंग होतोय. नकुलने चांगली कामगिरी केली. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात आपल्या टीम साठी. 5 धावा खर्च केल्यात. एक चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी. ऑन साइडला खेळलाय. चेंडूला फेकून दिलाय आणि या वेळेला चेंडू जाईल त्या ठिकाणी. किती धावा असणार आहेत तर जवळजवळ 4 धावा या येताना दिसत आहेत. फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजी करतायत आकाश आणि आकाश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. म्हणजे मागच्या मॅचचा हिरो तो ठरलाय. मात्र या सामन्यामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं आहे. 4 धावा आल्यात. या 4 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. गोलंदाज झालेत. गोलंदाजी मार्कवर सूरज नाईक. पुढचा बॉल गोलंदाज सूरज या गोलंदाजाचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे अर्जुन. मात्र अर्जुन याच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू जाईल सेम महाराष्ट्राच्या बाहेर. इट इज 4 रन्स. मिळतील धावा 4 फलंदाज आकाशला. काय फलंदाजी होते. सुपर्ब टायमिंग या ठिकाणी साधलं जात आहे आणि जास्ती धावा करण्याचा प्रयत्न आहे आकाश या फलंदाजाचा. दरम्यान 18 धावा धावफलकावरती. आता कुठेतरी चांगली फलंदाजी होताना दिसत आहे. कुठेतरी सामन्यामध्ये बॅलन्सिंग म्हणजेच जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे टीम आई भवानी ब्राह्मणगाव या संघाचे. 5 चेंडूमध्ये 13 धावा वैयक्तिक आपण बघताय आकाश या फलंदाजाच्या. ज्यावेळेला ब्लॉकर लेनचा चेंडू होता मात्र या चेंडूला जास्त वेळ हे करू शकला नव्हते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस रचनात्मक क्रिकेट आणि हास्यमय क्रिकेट दाखवत असताना एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचते 19 या अंकावरती. यावेळेला हलुवार आणि फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होईल. तत्पुरते मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावा सुद्धा या ठिकाणी सहजरित्या मिळतील. टाळ्यांचा गजर होतोय. म्हणजेच काय तर चितेच्या वेगाने आणि चपळाईने या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22 या अंकावरती. आतापर्यंत खेळ झाले 4 चेंडूंचा. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत
आणि सामोरे फलंदाज आता मात्र आकाश. बघा 22 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडूमध्ये जवळजवळ 6 ते 5 धावा आल्या, तर मात्र कुठेतरी चांगली धावसंख्या बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग लॉंग लेग पट्ट्याच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मात्र यावेळेला जर बघितलं तर बॅट आणि चेंडूचा जास्त काही समन्वय होताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि या निर्धाव चेंडूने याचना मिळेल ती म्हणजे समोरच्या संघाला, जे म्हणजे गोलंदाजी करते टीम भाबुळा बॉईज या संघाला. शेवटचा एक चेंडू घेऊन जाईल गोलंदाज सूरज. लास्ट बॉल टू गो आणि यावेळेला पुन्हा एकदा जोरकस आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. हे सुद्धा षटक अप्रतिम हाताळलंय. 2 चौकार जरूर आलेत या षटकामध्ये, मात्र धावा खर्च केल्यात. जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. चला, प्रथम फलंदाजी करत असताना आई भवानी ब्राह्मणगाव संघाने धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्या म्हणजे 22 आणि 23 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. ते म्हणजे समोरच्या संघासमोर असणार आहे, ते म्हणजेच बाबोला बॉईज बाबोला या संघासमोर. दोन संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला आपण बघताय गावदेवी शास्त्रीकर पाडा हा संघ आहे आणि एका बाजूला आई एकविरा स्पोर्ट्स नागले. मी विनंती करत आहेत माझे साथी समालोचक मित्र जयेशजी डुकले सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका साईडला एसके स्पोर्ट्स आहे आणि एका बाजूला गवलीपाडा असं लिहिलं गेलंय, तर शास्त्रीकर पाडा संघाचा कौल देईल. गवलीपाडा असा कॉल होत आहे आणि गवलीपाडाच या ठिकाणी आलेला आहे. मी विनंती करेल माझे साथी समालोचक मित्र जयेश डुकले सरांना की आपण मांडीवर कक्षामध्ये जाऊन स्थान पण नवायचं. नाणेफेकी जिंकले शास्त्रीकरपाडा संघाच्या संघनायकांनी. प्रथमतः ते काय स्वीकारतात आपण त्यांना विचारूया. शतरक्षण घेत आहेत आणि शतरक्षण करत असताना तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 35 ते 40 पर्यंत रोखू. आणि या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल तू काय म्हणशील? खूप सुंदर आहे मैदान आणि आयोजक पण खूप सुंदर आहे. धन्यवाद. हे होते आमचे जवळचे मित्र म्हणजेच दशरथ शेलका ज्यांनी नाणेफेकी जिंकले. नाणेफेकी हरल्यानंतर आपण जर नाणेफेकी जिंकली असते तर नागले संघाने प्रथमतः काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता तुम्हाला मनाच्या विरुद्ध करायचं आहे, फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60. आणि असे कुठले फलंदाज आहेत तुमच्याकडे जे चांगली फलंदाजी आतापर्यंत करतायत? प्रतीक, विशा, ऋतिक, दुर्वेश, अजय, कुणाल. भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. दरम्यान हे होते एकविरा स्पोर्ट्स ज्याने नाणेफेकी हारले आणि टॉस झालाय नुकताच. नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकी देवी शास्त्रीकरपाडा या संघाने आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी प्राचारण दिलं गेलंय ते म्हणजे समोरच्या संघाला आई एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला वैया पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मॅच कडे इन ऍक्शन वळूया. जय गणेश गावलीवाडा ट्रॉफी टार्गेट कितीच आहे आमचे ऑफिशियल सांगतात 23 आहे. अमित नानकर अँड अमित अर्जुन आहेत आणि आपण पाहिलं तर अमित ही जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवर सुद्धा अर्जुन आहेत. ऍक्शन पे रिॲक्शन टोटल आपण बघितलं तर थोडासा छोटा आहे परंतु तितकाही छोटा समजून सांगायचा नाहीये. पहिला बॉल नो एंट्री होती, पुढे धोका होता परंतु त्या नो एंट्री मध्ये नक्कीच प्रवेश मिळवला.
कारण की तिथे आपण पाहू शकतोय डायरेक्ट हिट तर मग सुपर हिट आणि मग काम झालं असतं फेट, परंतु तसं नाही झालं आणि एक धाव पूर्ण झाली आहे. हा चेंडू रिच मध्ये होता. बॉटमचा योग्य रीतीने वापर केला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला. धावा 2 पूर्ण केल्या. आपण पाहिलं ना तर अर्जुन आणि अमित या जोडीनं या मॅचची धुरा स्वीकारली आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला मॅच जिंकायचं आहे. आज कदाचित आज आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते कारण की ऍक्शन मध्ये आणखी काही संघ आहेत, चांगले चांगले संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. पाडल स्वेट होता परंतु नक्कीच अक्रॉस लाईन चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेगला क्लिअर करतोय. चौकार प्राप्त केला. पहिला मोठा चौकार इथे आपण प्राप्त करणारा खेळाडू या इनिंग मध्ये ठरलाय तो म्हणजेच मिस्टर अर्जुन बडगा. अर्जुनच्या बॅटमधून एक खणखणीत असा चौकार, तडका मात्र मित्र म्हणेन दिलाय. दुपारचा सत्र आहे, जेवढाचा नक्कीच आपण पहिला आस्वाद जरूर घेत आहेत, पण यावेळेस तडका देण्याचं कार्य हो पुन्हा एकदा आपण पाहिला तर झोन मध्ये होता, परंतु तो चेंडू सुद्धा आपण पाहिला की ऑन साइडला घ्यायचा होता, परंतु हा ऑफस्टमच्या जवळचा चेंडू होता. कदाचित त्याला मी तर म्हणेन की पॉइंट किंवा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चांगला प्रयत्न ठरला असता, परंतु तो फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट म्हणजे या क्षेत्रामध्ये खेळणार तर थोडस ते कठीण होऊ शकते आणि तेच करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. पहा तेच क्षेत्र निवडलं की एक माइंडसेटने आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे यष्ट्यांच्या पाठीमागे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळायचे. आतापर्यंत हे चित्र आपल्याला पाहायला मिळालेत अर्जुन या खेळाडूच्या माध्यमातून. म्हणून मी पाहिलं की यावेळेला चेंजेस का केलाय, कारण की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू अर्जुन बडगा आणि नक्कीच त्याची ताकद आहे, त्या ताकदवर जास्त विश्वास ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु गोलंदाजाचं कमबॅक चांगलं झालंय. आता ऑन साइडला लेफ्ट केलाय चेंडू, अगदी बॅटच्या टोएंडला लागला होता. तेच कारण की व्यवस्थित कॉन्फिडेंटली बॅट मध्ये आला नव्हता, परंतु एक धाव मिळाली. एकने टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना फलकावर 8 धावा लागल्यात. पहा 8 लागल्यात म्हणजेच इथून आपण पाहू शकतो की राहिलेले 12 आणि या 12 चेंडू मध्ये आपण अजून सुद्धा जर पाहिली आहे ना तर 15 धाव्यांची गरज आहे. 12-15 इझी आहे दिसायला, परंतु क्रिकेटच्या पटलावर कोणतीच गोष्ट तितकी इझी नसते. लक्षात असू द्या मित्रांनो, कालचा दिवस 9 बॉल 8 धावा कोणाला वाटलं सुद्धा नसतील की नक्कीच अशा प्रकारच्या समीकरणामध्ये कदाचित मॅच आपण पाहिला तर बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होती. एकही विकेट डाऊन झाला नव्हता, परंतु त्यानंतर मग सिच्युएशन असं झाला की तो सामना विरोधी संघाने 2 धावेने जिंकला आणि क्रिकेटच्या पटलावर ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येईल अजय वळवी, तो जय भवानी ब्राह्मणगाव टीम कडून पाहतोय आपण. ट्राय केलाय लॉंग ऑन ज्या फिल्डर आहेत, धाव मात्र एक मिळेल. अर्जुन या वेळेला आपण पाहिलं तर क्रिकेटचं बेसिक मात्र त्याने अगदी पाहिलं ओळखलं आणि ओळख आहे, कारण की क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक सामना षटकार चौकाराच्या जोरावर नाही जिंकता येत, तर सिंगल डबल या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. बेसिक आहे क्रिकेटची लाईफ लाईन आणि रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाते, त्यावर फोकस केलं. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आहे चेंडू इन दी एअर आणि या वेळेला मात्र पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोठा बिग हिट षटकार अमित नानकरच्या बॅट मधून येतोय आणि या षटकारानं धाव फळक वेगाने पुढे 14च्या घरामध्ये पोहोचतोय. 9 धावा हव्या असतील आता. ज्या वेळेला आपण पाहतोय
यस डेफिनेटली थोडी मिस्टेक झाली ती सुधारली. 15 धावा झाल्यात. ड्राईव्ह केलाय. एक धाव आणि एकच मिळेल. चांगलं पॅकअप केलंय. होत आहेत कारण की मनुष्य आपण बघितला तर गलतीयांचा पुतला आहे आणि अशा गोष्टी होत आहेत. थोडीशी मिस्टेक झाली होती सुधारली. वळी आपण टीमच्या टोटल कडे 16 आहेत. आता आपण पाहिलं तर षटकामध्ये आपण पाहिलं तर फेकून झालेली चेंडू 3 पाहायला मिळतात. सात धावा हव्या आहेत परंतु त्यापैकी एक तर कमी होईल. आता 6 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. 6 हव्या आहेत आणि चेंडू असतील आता आपण पाहिले तर मग 8. 2 चेंडू मित्र म्हणे जास्त आहेत परंतु या 2 चेंडूवर डॉट किंवा विकेट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो जणू काय मी बोललेलं ऐकलं. गोलंदाजाने मनावर घेतलं आणि लगेच डॉट चेंडू फेकला. हा डॉट चेंडू आपण पाहिला ना किती निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये माहिती आहे का. कारण की एखादा डॉट चेंडू आला ना की त्यानंतर फलंदाज थोडासा आपण पाहिला जे आपलं नियंत्रण असतं ना ते चुकत असतो आणि पुढच्या बॉलवर नक्कीच मग काहीतरी विपरीत घडत असतं. पुन्हा एकदा तेच घडलंय. सलगचे 2 डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक केलं. इथे आपण पाहिलं तर आई भवानी ब्राह्मणगाव टीम कडून आता राहिले चेंडू 6. जिंकण्यासाठी धावा सुद्धा हव्या आहेत 6. 6 असं समीकरण आहे परंतु हे समीकरण सोपं दिसतंय परंतु तितका सोपा नाही आहे मित्रांनो. क्रिकेटचा इतिहास पलटा. क्रिकेटचा इतिहास बघा. अनेक अशा स्पर्धा आज युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिल्या ना. एका बॉल मध्ये आपण 6 धावा अनेक वेळा होत असताना पाहिल्यात परंतु 6 चेंडू मध्ये 6 धावा होताना भरपूर वेळा नाही झालेल्या आहेत हे सुद्धा आपण पाहिलंय. परंतु तेच चित्र आज आपल्या प्रत्यक्षात या जय गणेश गवळीपाडा ट्रॉफी मध्ये पाहायला कदाचित मिळू शकते का. परंतु त्यासाठी मी म्हणेन की गोलंदाजांना कसरत करावी लागेल. कसरत नाही तर तारेवरची कसरत आणि ती भरपूर कठीण असते. त्याप्रमाणे म्हणतात ना या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देवतर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु त्यामध्ये मेहनतीने रंग हे आपल्याला भरावे लागतात आणि ती मेहनत जिद्दीने घ्यावी लागेल. जर ब्राह्मणगाव टीमला हा मॅच जिंकायचा असेल तर फिल्डिंग मध्ये आपण पाहू शकतो डीप मध्ये आहेत. पॉइंट मध्ये आपण बघितलं 38 सर्कल. शॉर्ट कव्हरला सुद्धा आपण पाहतो 38 सर्कल परंतु बॉलिंग ट्रॅक वर आहेत आकाश. 6 मध्ये 6. अर्जुन आहेत स्ट्राईक एंड कडे. एक विकेट डाऊन झालेली नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परंतु मॅच आहे ना टेनिस क्रिकेट मध्ये कोण कोणत्या क्षणाला कशी कोणाला चिटपट देईल हे सांगता येणार नाहीये. पहिला बॉल पाहूया आपण. शॉर्ट पिच होता. या वेळेला यू टर्न घेतला चेंडूने बाउंड्रीच्या पलीकडे. सावकार पहा ना कदाचित असं वाटलं होतं की ब्राह्मणगाव टीमची गाडी पटरीवर येतेच नाही येतेच परंतु लगेच त्या गाडीला मात्र रेड सिग्नल दाखवण्याचं कार्य केलं या बॅटरने. स्टॉप थांबा आता तुमची गाडी इथेच थांबवतोय. तुमची गाडी पुढे जाऊन नाही देणार कारण की इथून आम्ही आहोत. इथून मात्र आमची गाडी हिरवा सिग्नल दिलाय की गाडी आता इथून आमची सुटणार आहे आणि एकूण पाहिलं आपण तर धावा हव्या असतील आता 5 चेंडू मध्ये 2. विकेट 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 मिळाली आहे. ते विकेट मिळाली आहे पहिली विकेट परंतु ही विकेट मिळवताना थोडासा उशीर झालाय. विकेट ज्याप्रमाणे मिळाली आहे परंतु मॅच आपण पाहिली ना तर सुट्टी करून आला हा फलंदाज अर्जुन. चौकार लगावला
पण अजून सुद्धा आपण पाहिलं तर मॅच ही चालू आहे, ऑन आहे. जवळजवळ या मैदानाचा इतिहास आपण पलटला तर 6 मध्ये 3 धावा इथे झाल्या नाहीयेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा रेकॉर्ड आपण पाहिला ना तर 6 मध्ये 2 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. आणि याच मैदानावर एक मागच्या वर्षी स्पर्धा झाली होती, 6 चेंडूमध्ये 2 धावा हव्या असताना ती मॅच 1 बॉल 2 पर्यंत गेली होती. मंगलमूर्ती नागले टीम होती, यज्ञेशची मला वाटते बॉलिंग होती, खूप चांगली बॉलिंग केली होती. परंतु एक छोटीशी मिसफील्ड झाली आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा झाल्या होत्या. परंतु इथे 2 धावा हव्यात 4 चेंडूमध्ये. अपील केली आहे परंतु मी तर म्हणेन धाव चोरली इथे. थोडस मी तर म्हणेन ग्रेट एफर्ट्सची गरज होती, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करण्याची गरज होती फिल्डरची, तसं झालं नाही. अपील फेटाळली. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंड कडे आपण बघितलं तर आता राकेश असतील, एक बिग हिटर राकेश सावरा. परंतु या वेळेला 3 मध्ये परिस्थिती आहे, भरपूर वेळा या परिस्थितीला अनुभवलेला आहे, सांभाळलंय. आणि परंतु मी तर म्हणेन की इतकं कठीण नाही जाणार आहे, कारण की एक जेव्हा नवीन खेळाडू असतो ना त्याच्यासाठी ही परिस्थिती दुविधा अवस्थेसारखी असते. कारण की जेव्हा ते विचार करत असतात, एखादा नवीन खेळाडू असतो तेव्हा विचार करतो की मग मोठा फटका खेळायचा आहे, छोटा फटका खेळायचा आहे. परंतु इथे 3 चेंडू आहेत, म्हणजे त्याच्याकडे वेळ आहे. पहा आता पॉइंट सिली पॉइंट तैनात केला, सिली मिड अप, सिली मिड ऑन पाहतोय आपण. शॉट मिड ऑनला सुद्धा आपण पाहिलं तर जवळ आणलाय, परंतु हवेत. ओ माय गॉड, ही चुकी झाली आहे. कॅच पकडायला हवी होती, कॅच पकडली असती तर कदाचित उमेदची किरण जागृत झाली असती, परंतु ड्रॉप झाला. विन होतीये बाबोला बॉईज टीम. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की 23 धावा पूर्ण करत असताना सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्षमय क्रिकेट हे पाहायला मिळालं, परंतु या संघर्षमय क्रिकेटमध्ये आपण पाहिला पुढचा प्रवास मात्र आपण पाहिला तय केलाय. बाबोला बॉईज टीमनं मॅच मध्ये विजय संपन्न केलाय. आणि आपण पाहिलं तर मग आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये म्हणजे पहिल्याच जवळजवळ ज्या 2 टीम आपल्याला पाहायला मिळाल्या सकाळच्या 17 मध्ये 2 मॅच आपण पाहिले, जिंकणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे गावदेवी स्पोर्ट जावरपाडा आणि त्यांच्या सोबत मात्र जोडला जाईल बाबोला बॉईज बाबोला. आता मात्र आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र असेल ते निर्णायक जरूर राहणार आहे. आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आणखीन एक संघ मात्र या 2 संघांच्या जोडीने जोडला जाईल, परंतु तो कोणता असेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण की लाईव्ह ऍक्शन पुन्हा एकदा आणखीन एक ग्रेट मॅच, बिग फाईट, बिग मुकाबला येतोय आपल्या भटीला.